नमस्कार, मी डॉक्टर राजेश जाधव। आज आपण आता सध्या जो काही नवीन व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसविषयी थोडीशी चर्चा आपण आज करू। सगळ्यांना माहिती असेल HMPV व्हायरस म्हणून एक नवीन व्हायरस आता सध्या आलेला आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला आता न्यूज चॅनल किंवा ब्रेकिंग न्यूज याच्यामध्ये कोविड सारख्या बातम्या येत आहेत, त्यामुळं बऱ्याच लोकांना याच्याविषयी माहिती नाही म्हणा किंवा त्याच्यामुळे घाबरून जायला होते। तर हे नक्की HMPV व्हायरस काय आहे आपण बघू थोडक्यात। तर HMPV म्हणजे ह्युमन मेटानिमो व्हायरस असं त्याचा लॉंग फॉर्म आहे थोडक्यात। आणि हा जो डिसीज आहे किंवा हा जो व्हायरस आहे हा खूप पूर्वीपासून सध्या जगामध्ये आहे। म्हणजे कोविड कसा आता नवीन आला होता, त्याच्याविषयी कोणाला काहीच माहिती नव्हते। तर असा हा व्हायरस नसून हा व्हायरस हा 2001 ला त्याचं जवळपास नेदरलँडमध्ये हा व्हायरस डायग्नोज केला गेला। तेव्हापासून म्हणजे 2001 पासून हा व्हायरस प्रचलित आहे। म्हणजे हा काही नवीन व्हायरस आहे अशातला भाग नाही, फक्त आता त्याचे प्रमाण थोडंसं आजाराचं जास्त दिसतंय आणि त्यालाच आपण आता HMPV व्हायरस असं म्हणतो। आता हा HMPV व्हायरसमध्ये लक्षणं काय असतात बघा थोडक्यात। तर अगदी आपला सर्दी खोकला जसा असतो ना त्या पद्धतीने त्याच्यामध्ये लक्षणं आहेत। म्हणजे हे जे आहे ते अप्पर रेस्पिरेटरी किंवा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन कॉज करतो हा व्हायरस, आणि त्याच्यामुळे रेस्पिरेटरी ट्रॅकशी रिलेटेड असल्या कारणानं त्याच्यामध्ये तुम्हाला ताप, सर्दी, घसा खवखवणे, दुखणे, आणि समजा जर जास्त प्रमाणामध्ये जर याचा प्रादुर्भाव झाला तर श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणे किंवा ऑक्सिजनची कमी पडणे अशा लक्षणं असू शकतात। म्हणजेच हा रेस्पिरेटरी सिस्टीमवरती किंवा तुमच्या श्वसन संस्थेवरती ऍक्ट होणारा व्हायरस आहे। आणि हे सर्दी खोकला, अंग दुखणे, इतर गोष्टी आपल्या साध्या सर्दी खोकल्यामध्ये सुद्धा असतातच, आणि त्यामुळे याला घाबरून जायची काही गरज आहे असं मला वाटत नाही। पसरतो कसा हा व्हायरस, तर आपल्या खोकल्या शिंकण्यातून हा व्हायरस पसरतो। एकमेकाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आल्यानंतर पसरतो। एखादा समजा खोकून गेला माणूस, खोकलाय शिंकलाय आणि त्याचे व्हायरस या सरफेसवरती पडले आणि मग त्याला आपण त्या सरफेसला टच केलाय आणि पुन्हा तो हात आपण नाकाला किंवा तोंडाला लावलाय असं असेल तर हा व्हायरस पसरतो। म्हणजे त्याला आपण ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो, जसं की कोविड पण होता। पण हा कोविड सारखा घातक नाही आहे, त्यामुळे याला घाबरून जायची गरज नाही आहे। आणि ही जी लक्षणं आहेत ही आपली साधीच लक्षणं आहेत। त्याच्यामध्ये फक्त अशी काही लक्षणं दिसली तर पटकन आपण डॉक्टरांना दाखवून त्याच्यावरचे उपचार त्वरित घेणं हा त्याच्यावरचा उपचार आहे। म्हणजे त्याचबरोबर इन्क्युबेशन पिरियड जो आहे याचा, म्हणजे व्हायरस आपल्या शरीरामध्ये एंटर झाल्यानंतर एक 3 ते 6 दिवसानंतर याची लक्षणं दिसायला लागतात। आणि त्यामुळेच याचं निदान जे आहे ते करणं पण तेवढंच गरजेचं असतं। तर निदानमध्ये जसं RT-PCR टेस्ट होती कोविडला, त्याचप्रमाणे याच्यामध्ये RT-PCR टेस्ट आहे किंवा अँटीजेन डिटेक्शन अशा पद्धतीच्या टेस्ट सुद्धा आहेत। आणि या टेस्टनुसार मग याचं आपल्याला डायग्नोसिस करता येतं। ट्रीटमेंटमध्ये बघायला गेलं तर ट्रीटमेंटमध्ये काही वेगळी अशी खास ट्रीटमेंट नाही आहे याला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्टे हायड्रेटेड म्हणू आपण, किंवा म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरामधलं पाणी कमी होतं का कामा नये, त्यामुळे वारंवार लिक्विड्स घेणं आणि आपल्या स्वतःला हायड्रेटेड ठेवणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे ट्रीटमेंटमधला। दुसरा पार्ट जो आहे तो ॲडिक्वेट रेस्ट। आपण असं म्हणू की बाबा आजारी असेल तर माणसानं थोडंसं रेस्ट घ्यायला पाहिजे। रात्री कमीत कमी 8 तास, दुपारी 2 तास अशा पद्धतीनं जर तुम्ही आराम केला आणि शरीराला जर रेस्ट दिली तर याचा प्रादुर्भाव जास्त वाढत नाही। त्याचबरोबर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट असं म्हणतो, ताप असेल किंवा अंगदुखी आहे तर त्याला ॲनाल्जेसिक घेणं किंवा अँटीपायरेटिक घेणं अशी सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे। आणि जर समजा जास्त प्रमाणात त्रास असेल, आता बऱ्याच वेळी आम्ही असं म्हणतो की बाबा एकदम लहान मुलं किंवा आपली म्हातारी लोक जी असतात किंवा ओल्ड एज पीपल्स जे आहेत किंवा गरोदर स्त्रिया किंवा ज्या लोकांमध्ये इम्युनिटी ऑलरेडी कमी आहे, की HIV असेल, ट्युबरक्युलोसिस असेल, या लोकांना जर या व्हायरसचा जर प्रादुर्भाव झाला तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लक्षणं आपल्याला दिसू शकतात आणि या लोकांना कदाचित ऑक्सिजन आणि इतर गोष्टींची गरज पडू शकते। पण कोविड इतकं भयानक किंवा मृत्यू येईल अशा पद्धतीचा हा व्हायरस नाही आहे। त्यामुळे ह्या व्हायरसविषयी कोणी घाबरून जाता कामा नये। आता मी सांगितलं त्या पद्धतीनं काही लक्षणं दिसली तर आपण लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं, आणि आता मी जे काही उपचार सांगितले, स्टे हायड्रेटेड म्हणजे पाणी, लिक्विड शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये ठेवा, रेस्ट चांगल्या पद्धतीनं घ्या, डॉक्टरांना लगेच दाखवून डॉक्टर जे काही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट तुम्हाला देतील, जे काही ॲनाल्जेसिक अँटीबायोटिक देतील ते योग्य पद्धतीनं घ्या। तर एवढं केल्यानंतर सुद्धा आपण ह्याच्यापासून वाचू शकतो। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रिव्हेन्शन। झाल्यानंतर काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या, पण मुळात हा होऊच नाही म्हणून आपण काळजी घेऊ शकतो ना। जसं कोविडमध्ये आपण बघा खूप चांगल्या पद्धतीनं पाळलं आपण। 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्याच्यामध्ये। एक म्हणजे आपण असं म्हणत होतो की मास्क वापरा, जेणेकरून तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेला, इतर ठिकाणी गेला तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा ह्याच्यामुळे जे काही आपल्याला इन्फेक्शन होणार आहे ते होणार नाही। मास्क वापरणं इष्ट आहे। ज्यांना त्रास आहे किंवा जे आजारी आहे त्यांनी तर वापरायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर नॉर्मल लोकांनी सुद्धा बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरा।
आपण कोविडमध्ये बघा, घरातून बाहेर पडताना किंवा बाहेरून आल्यानंतर किंवा कुठलीही गोष्ट खाताना कुठल्याही गोष्टीला हात लावून झाल्यानंतर आपण हात जसं काही साबणाने किंवा डिटर्जंटनं धुत होतो किंवा सॅनिटायझर वापरत होतो, तशा पद्धतीची जर सवय आपण ह्यामध्ये देखील ठेवली की बाबा कुठूनही आल्यानंतर किंवा कुठलीही गोष्ट खाण्यापूर्वी, तोंडाला हात लावण्यापूर्वी आपण जर हात धुतले व्यवस्थित साबणानं किंवा सॅनिटायझर लावला आपण हाताला धुवून झाल्यानंतर, तर ते देखील खूप चांगलं आणि इष्ट ठरेल. त्याच्याबरोबर आपल्याला आजार असेल किंवा आपण आजारी असू तर मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, जेणेकरून तुमच्यामुळे इतर लोकांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि जे ओल्ड एज पीपल्स किंवा जी लहान मुलं आहेत किंवा गरोदर स्त्री आहे, ज्यांना आपण हाय रिस्क आहे म्हणतो, अशा लोकांनी तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. शक्य होईल तितक्या प्रमाणामध्ये आजारी लोकांपासून दूर राहावं. अशा पद्धतीची काळजी घेतली तर आपण याच्यापासून नक्कीच वाचू शकतो. आणि अशा पद्धतीचा हा HMPV व्हायरस आहे, ह्युमन मेटानिमो व्हायरस, जो तुमच्या श्वसन संस्थेवरती ॲक्टिव्ह करतो. आणि त्याच्यामुळं आपल्या सर्दी खोकल्यासारखेच सिम्पटम्स होतात. बऱ्याच वेळेला एखाद्याला होऊन इन्फेक्शन निघूनही जाईल, कदाचित आपल्याला समजणार नाही, इतका साधा व्हायरस आहे हा. त्यामुळे याच्याविषयी आपल्याला घाबरण्याची काहीही गरज नाही. तर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.